तर मित्रांनो, यंदाचं उपराजधानीतलं नागपूर अधिवेशन आणि या नागपूर अधिवेशनातल्या सगळ्या घडामोडी हा चर्चेचा विषय ठरत आहेत. पण आज मी खरं तर आवर्जून या ठिकाणी बोलणार आहे एका विषयाला घेऊन, आणि तो विषय आहे संघाचं, बौद्धिक वर्गाचं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला मिळालेलं आमंत्रण, या विषयाला घेऊन. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, कायम आता या क्षणापर्यंत आपण मंत्रिमंडळाचं वाटप असेल, खाते वाटप असेल, या विषयाला घेऊन चर्चा करतोय. आता खाते वाटप स्पष्ट व्हावं असं खरं तर अपेक्षा आहे, कारण त्यावरती फार काही चर्चा करण्यासारखं राहिलेलं नाही. बाबा हो, कुठलीही खाती तुम्ही कोणाकडे घ्या, पण एकदाचं खाते वाटप स्पष्ट करा. असंच खरं तर आता चांदा ते बांदा, पिंपळाच्या पारावरती चर्चा करणारी जनता किंवा मतदार देखील आता सरकारला सांगताना या ठिकाणी बघायला मिळतोय. काही करा, पण एकदाचं खाते वाटप स्पष्ट करा. चला, हा राहिला वेगळा विषय. तर आता राहिला आपला आजचा विषय जो आहे तो म्हणजे असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सालाबादप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना, म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणि एकूणच त्यांच्या सह असणाऱ्या 41 आमदारांना बौद्धिक वर्गाकरता आमंत्रित केलेलं आहे. दरवर्षी हे बौद्धिक वर्ग जे आहेत ते हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान पार पडतात. कारण याचं कारण पण तसंच आहे की महायुतीचे सगळेच आमदार एकाच ठिकाणी एका छत्राच्या खाली एकत्र असतात आणि त्यांना इथे आमंत्रित केलं जातं. पहिले तर मला हे स्पष्ट करायचं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे बौद्धिक वर्ग उपक्रम नेमका काय आहे. बरं, बौद्धिक वर्ग उपक्रम हा असा आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा या वर्गाच्या निमित्ताने महायुतीतल्या सगळ्या आमदारांना बोलवलं जातं. ज्यामध्ये भाजप असेल, ज्यामध्ये शिवसेना शिंदे गट असेल, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, त्यांना सगळ्यांनाच आमंत्रित केलं जातं किंवा करण्यात आलेलं आहे. यामध्ये संघाची एकूण सगळी रचना, त्याचा इतिहास, त्यांची कार्यपद्धती, शिवाय ग्राउंडवरती संघ कशा पद्धतीने काम करतो याबद्दलची माहिती दिल्या जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा हे अर्थात आता सगळ्यांसमोर आलेलं आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जो खरं तर आश्चर्यकारक आकडा गाठला, म्हणजे 132 आमदार भाजपचे निवडून आले. शिवाय अजित पवार गटाचे आमदार चांगल्या पद्धतीने निवडून आले, शिंदेचे देखील आमदार या ठिकाणी निवडून आल्याचं आपण बघितलं. जो आकडा महायुतीने गाठला तो आकडा मोठा आहे, आश्चर्यकारक आहे. पण यामध्ये नंतर विश्लेषण करत असताना चर्चा अशी झाली की या सगळ्याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांचं फार सूक्ष्म नियोजन होतं आणि या नियोजनामध्ये संघाने सगळ्यात मोठा हातभार लावलेला होता. संघ कार्यकर्ते हे ग्राउंडवरती काम करत असताना अगदी प्रत्येक कुटुंबाकडे जात होते आणि ते अशा पद्धतीने जात होते की ज्याची फार काही मोठी चर्चा झाली नाही, जे फार काही लोकांना कळलं नाही. आणि संघाशी निगडीत ज्या उपशाखा ज्या आहेत, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, त्याचबरोबर बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, यांचे सगळेच कार्यकर्ते महायुतीच्या प्रचाराला घेऊन त्यांच्या पद्धतीने कॅनव्हसिंग करत होते. म्हणून हे सांगण्याचं कारण असं की या निमित्ताने, या बौद्धिक वर्गाच्या निमित्ताने आम्ही नेमकं कसं काम करतो, महायुतीकरता कसं काम केलेलं आहे किंवा प्रत्यक्ष ग्राउंडवरती सर्वसामान्य लोकांकरता कसं काम करतो, आणि त्याचा तुम्ही आमच्याकडनं, आमच्या प्रचारकांकडनं, आमच्या कार्यकर्त्यांकडनं, शाखेमध्ये जाणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं कसा फायदा करून घेऊ शकता, हे सांगण्याचा प्रयत्न किंवा हे सांगण्याचं काम या बौद्धिक वर्गाच्या माध्यमातून दरवर्षी केलं जातं. आणि हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान हा बौद्धिक वर्ग जो आहे तो आयोजित केला जातो, ज्याचं आमंत्रण यंदाही अजित पवार गटाला देण्यात आलेलं आहे. आता मंडळी, असं आहे की गेल्या वर्षी अजितदादा या बौद्धिक वर्गाकडं फिरकलेच नाहीत. 2.5 वर्षाचा सरकारचा प्रयोग समोर आला, अजितदादा जातील याबद्दलच्या अटकळी बांधल्या गेल्या, ज्याबद्दलची चर्चा केली गेली. पण गेल्या वेळी त्यांच्या आमदारांसह अजित पवार जे आहेत या बौद्धिक वर्गाला फिरकलेच नाहीत. मग यंदा त्यांना जे आमंत्रण देण्यात आलेलं आहे, पुन्हा एकदा सरकार नव्याने स्थापन झाल्यानंतर आता तरी अजित पवार आपल्या आमदारांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या बौद्धिक वर्गाला जाणार का, अजितदादा या संघाच्या वर्गाचे विद्यार्थी होणार का, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नाही. गेल्या वर्षी ते आमदारांसह गेले नाही आणि यंदाही ते जाणार नाही. याचं कारण असं आहे, मुळातच अजितदादांच्या अजेंड्यात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजेंड्यात हे बसत नाही. जर अजितदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या बौद्धिक वर्गाला जातात तर यातनं त्यांच्या मतदारांपर्यंत एक वेगळा संदेश जाऊ शकतो, आणि तो संदेश असा असेल की या निमित्ताने अजित पवार हे पूर्णतः भाजपच्या कार्यपद्धतीत, त्यांच्या कार्यशैलीमध्ये त्यांना सरेंडर झालेले आहेत, जे अजितदादांना होऊ द्यायचं नाहीये आणि ते कदापि होऊ देणार नाही. परत याच्या मुळाशी मी असं जाईन की एकूणच
पवार कुटुंबातली राजकारणाची शैली, त्यांची कार्यपद्धती याचं जर आपण निरीक्षण केलं किंवा याचा इतिहास जर आपण जाणून घेतला, शरद पवार यांचे आईवडील हे शेतकरी संघटनेशी निगडीत, कामगार पक्षाशी निगडीत. मुळातच शरद पवारांनी कायम त्यांच्या कार्यशैलीमध्ये धार्मिक कर्मकांडांना कधीही स्थान दिलं नाही. आपल्याला आठवतंय की कधी शरद पवार कुठल्या धार्मिक कार्यक्रमाला, होम हवन यज्ञाला उपस्थित आहेत तर नाही. ते कायम कर्मवादी राहिलेले आहेत. त्यांनी कर्मवादाला स्थान दिलेलं आहे. आपली जी कर्म आहेत त्या कर्मातनंच माणूस घडत जातो आणि त्याच कर्मातनं आपण लोककल्याणाची कामं करतो. ही विचारधारा जी आहे ती शरद पवारांनी कायम आपल्या मनाशी, आपल्या मनात पक्की ठेवलेली आहे आणि तेच संस्कार जे आहेत ते पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवरती झाले. जो व्यक्ती राजकारणात आला तो हीच खूणगाठ ठेवून खरं तर काम करत आलेला आहे. मी तर असं म्हणेन की कायम अशी चर्चा केली गेली, इव्हन आषाढी एकादशीची पूजा देखील मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी केवळ औपचारिकता म्हणून केलेली आहे. याचं कारण असं आहे की ती मुख्यमंत्र्यांना करावी लागते. पण अर्थात एक लोकदैवत म्हणून देखील पवारांचं पंढरपूरवरती प्रेम राहिलं आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण या सगळ्या ह्याच्यात ह्या सगळ्या घडामोडी यासाठी मी तुम्हाला सांगतोय की मुळातच पवार कुटुंबाच्या राजकारणात, त्यांच्या राजकीय शैलीमध्ये धार्मिक म्हणजे हिंदुत्वाशी निगडीत विचारधारा असणाऱ्या संस्थांशी जुळवून घेणं किंवा त्यांच्या विचारधारेशी निगडीत असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये जाणं हे त्यांच्या शैलीमध्ये बसत नाही किंवा त्यांना ते पटत नसावं किंवा ते जातही नाहीत. त्यामुळे यंदा हा जो प्रश्न उपस्थित केला जातोय की संघाच्या या आमंत्रणानंतर अजित पवार या संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाला किंवा बौद्धिक वर्गाला जाणार का, जसं मी म्हणालो निश्चितच ते यंदाही जाणार नाहीत. गेल्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर एक हे तो सेफ है, ही घोषणा जी आहे ती अजित पवारांनी दिलेली होती मराठवाड्यामध्ये, ती देखील खरं तर अजितदादांना पटली नव्हती. हे तितकंच खरं, म्हणजे त्यावरती त्यांनी फार भाष्य केलं नाही. पण त्यांनी असं म्हटलं होतं की अशा प्रकारच्या ह्या ज्या घोषणा ज्या आहेत त्या देणं हे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभत नाही. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मतदार आहे तो सेक्युलर आहे, सगळ्या वर्गातला आहे. मग तो अल्पसंख्याक असेल, तो मराठा असेल, मग तो ओबीसी असेल, मग तो इतर वर्गातला असेल, जो राष्ट्रवादीला खरं तर त्यांच्या या सगळ्या सेक्युलर असण्याच्या मुद्द्याला घेऊनच मतदान करण्यासाठी पुढे जातो आणि घड्याळावरती किंवा तुतारीवरती तुतारीचं बटन दाबतो. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यात अजितदादांनी महायुतीत असताना सुद्धा आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे. आणि त्या स्पष्टतेला आणखीन एक पार्श्वभूमी अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं होतं की एकनाथ शिंदेशी आमचं असणारं नातं जे आहे ते हिंदुत्व विचारधारा याच्याशी संबंधित आहे. म्हणजे आमचं मनाचं नातं आहे एकनाथ शिंदेशी, कारण आमचे विचार एक आहेत, आमचा अजेंडा एक आहे. पण अजित पवारांशी आमचं असणारं नातं ही आमची राजकीय तडजोड आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी आधी स्पष्ट केलेलं होतं. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराच्या दरम्यान केलेली काही वेगवेगळी वक्तव्य केली असतील, त्याला घेऊन देखील अजित पवार फार काही सहमत नव्हते. पण त्यावरती अजित पवारांनी जाहीरपणे भाष्य करणं देखील टाळलेलं आहे किंवा एका वाक्यात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. इव्हन महायुतीच्या व्यासपीठावरती नितेश राणे लव जिहाद असेल किंवा एकूणच त्यांची हिंदुत्वाशी निगडीत काही वेगवेगळी वक्तव्य असतील ती देखील ते करत होते, त्याला देखील अजित पवार सहमत नव्हते. त्यामुळे अजित पवारांनी मुळातच आपली भूमिका वारंवार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्पष्ट केलेली आहे. भले मी महायुतीत असेल पण आमच्या पक्षाचा अजेंडा हा कायम आम्ही जपलेला आहे आणि त्याच अजेंड्याला घेऊन आम्ही आमच्या महायुतीत काम करू. त्यामुळे पुन्हा एकदा हे अधोरेखित होतंय की संघाचं हे बौद्धिक वर्गाचं आमंत्रण अजित पवार हे औपचारिकता म्हणून स्वीकारतील, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत गेल्या वर्षी जे झालं की अजित पवारांसह त्यांचा एकाही आमदार या बौद्धिक वर्गाला या ठिकाणी उपस्थित राहिला नाही. यंदाही अजितदादा या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहणार नाहीत. कारण मी जसं तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे, या निमित्तानं त्यांना एक वेगळा संदेश त्यांच्या मतदारांपर्यंत द्यायचा नाही आहे. त्यांना हे ठामपणे सांगायचं आहे या बौद्धिक वर्गाला न जाऊन की महायुतीत भले मी असलो तरी आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत आणि त्याहीपेक्षा या सगळ्या वर्गातल्या उपस्थितीपेक्षा, कार्यक्रमांपेक्षाही आपल्याला लोककल्याणकारी कामं करायची आहेत आणि ती कामं करूनच आपल्याला पुढे सरकार चालवायचं आहे हे दादांना स्पष्टपणे यातनं सांगायचं आहे. म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल, यात भलेही अजितदादा हे महायुतीत असले तरी त्यांनी त्यांचा अजेंडा, त्यांची राजकीय शैली
कशा पद्धतीने त्यांची वाटचाल असणार आहे आणि कोणकोणत्या मुद्द्याला घेऊन ते यापुढे काम करणार आहे हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ते जातील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. तुर्तास इतकंच.